देशमुख क्लासेस ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा फायनली आपल्या डेट्स आलेल्या आहे 12वीच्या। किती आता जी एक्झाम देणारे आहेत 12वीचे 2026 चे, म्हणजे फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये जी मुलं 12वीला आहेत ज्यांना एक्झाम द्यायची त्यांची फायनली आपल्याला ऑफिशियली डेट आलेली आहे। टाइम टेबल अजून ऑफिशियली नाही आलेलं आहे, पण डेट आलेली। तर डेट बघा स्क्रीनवर तुम्हाला नोटीस पण दिसते आहे। डेट आहे 10 फेब्रुवारी टू 18 मार्च, म्हणजे 10 फेब्रुवारी ते 18 मार्च मध्ये तुमचं रिटर्न पेपर्स आहेत। आणि प्रॅक्टिकल कधी आहे बघा 23 जानेवारी टू 9 फेब्रुवारी मध्ये प्रॅक्टिकलच्या डेट्स आहे। आता बघा मागच्या वर्षी 11 फेब्रुवारीला पहिला पेपर होता, ह्या वर्षी फक्त एक दिवस आधी एक्झाम आलेली आहे। पण ह्या वर्षी ना जास्त चेंज कशामध्ये झाला माहितीये का, की प्रॅक्टिकल एक्झाम तुमच्या चालू होणार आहे 23 जानेवारी टू 9 फेबच्या मध्ये, आणि जेईचा पहिला अटेम्प्ट हा 22 जानेवारी पासून चालू होतो, प्लस मायनस 1-2 दिवस इकडे तिकडे। म्हणजे प्रॅक्टिकल आणि तुमची जेई त्यावेळेस तुमची इतकी धावपळ होणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, मी काही खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की काय करायचं। मग आता ती धावपळ जी आहे ना, म्हणजे प्रॅक्टिकल पण जेई पण आणि बोर्ड्स पण, ही आपल्याला जर व्यवस्थित स्ट्रॅटेजी आपण केली ना तर नक्कीच कमी होणार आहे। आता थोडक्यात बघा आपल्याला टाइम टेबल नाही आलेलं आहे, फक्त डेट्स आलेल्या आहेत। तर टाइम टेबल हे ना साधारण ठरलेलंच असतं। तर कसं मी तुम्हाला सांगते बघा, फर्स्ट पेपर जो असतो ना तो इंग्लिशच असतो। समजा तुमचा 10 तारखेला इंग्लिशचा पेपर असेल तर मध्ये 5-6 दिवस तुम्हाला सुट्ट्या असतात। दुसरा पेपर तुमचा फिजिक्सचा असतो। हे आपण अंदाजे सांगतो, अंदाजे मी तुम्हाला सांगते, 1-2 दिवस इकडे तिकडे असू शकतं। आपल्याला जी स्ट्रॅटेजी बनवायची आहे त्याच्यासाठी थोडीशी कल्पना तुम्हाला मी देते टाइम टेबलची, की ह्याप्रमाणे असतं दरवर्षी, प्लस मायनस 2-3 दिवस 1-2 दिवस तुम्ही कन्सिडर करून घ्या। फर्स्ट पेपर इंग्लिशचा असतो, नंतर 5 ते 6 दिवस फिजिक्स साठी सुट्ट्या असतात, नंतर एकच दिवस सुट्टी असते आणि मग केमिस्ट्रीचा पेपर असतो। जास्तीत जास्त 1 to 2 1 किंवा 2 दिवसच तुम्हाला सुट्टी असते आणि मग केमिस्ट्रीचा पेपर असतो। आणि नंतर आपला जो सब्जेक्ट आहे त्याला सुद्धा एकच दिवस सुट्टी असते आणि मॅथ्सचा पेपर असतो। म्हणजे आता हा जर 10 ला झाला तर फिजिक्स तुमचा साधारण, हा जर 10 ला, इकडे मी डेट्स लिहिते बघा, हा जर 10 ला झाला तर फिजिक्स तुमचा साधारण 16 ला वगैरे होईल। 16 फेब्रुवारीला तुमचं फिजिक्स होईल। नंतर एक दिवस सुट्टी साधारण 17, एक दिवस सुट्टी म्हणजे 19 ला तुमचा मॅथ्सचा पेपर संपून जातो। आणि नंतर बायोचा पेपर जो असतो ना त्याला पण पुढे एक 3-4 दिवस सुट्टी असतात, म्हणजे साधारण 25 पकडा तेव्हा बायोचा पेपर असतो। आता ज्यांचं PCM आहे ग्रुप, तर त्यांचं तर मोस्टली इथे बऱ्यापैकी सगळं संपून जातं। आता राहतं काय याच्यामध्ये जिओग्राफी, IT आणि कम्प्युटर सायन्स। तर जिओग्राफी बघा, जिओग्राफीला बरेच दिवस सुट्ट्या असतात, म्हणजे जिओग्राफीला दरवेळेस ना साधारण एक 12 ते 13 दिवसांचा गॅप असतो जिओग्राफीमध्ये, त्याच्यामुळे। आणि जिओग्राफी नंतर मग IT, पुन्हा IT थोडंसं कॉलेजमध्येच असणार आहे तुमचा पेपर, त्याच्यामुळे कॉलेजमध्ये थोडी ऍडजस्टमेंट असते ती वेळेनुसार, की मध्ये ज्यांचे पेपर आहे, वेगळी लँग्वेज ज्यांची आहे, किंवा अजून काही वेगळे वेगळे सब्जेक्ट आहे, आर्ट्स कॉमर्सचे पण पेपर त्यावेळेस चालू होतात, त्याच्यानुसार IT तुमचा ठेवला जातो परत ह्याच इतक्याच गॅपने। म्हणजे साधारण जिओग्राफीचा आता बायो 25 झाला ना तर जिओग्राफीचा 2 मार्चला वगैरे असू शकतो पेपर, आणि 2 मार्चचा झाल्यानंतर मग ITचा तुमचा असेल 10 किंवा 12 मार्च। 3 दिवस ITचे असतात, 3 दिवस तुम्हाला स्लॉट्स प्रमाणे ITचा पेपर होतो, ठीक आहे। आणि नंतर मग कम्प्युटर सायन्स। मग आता तुम्ही काय करायचंय बघा, तुमचा मॅथ्सचा पेपर झाला की दुसऱ्या दिवशी लगेचच CETच्या तयारीला सुरुवात करायची आहे। का मी सांगते तुम्हाला, कारण एवढ्यामध्ये आता जिओग्राफीचा अभ्यास करायला काही तुम्हाला 17 वगैरे दिवस गरज नाही, तुम्ही दिवस रात्र जिओग्राफी किती करणार, छोटंसं पुस्तक आहे, 7-8 लेसनच्या वरती लेसन नाहीये, रोजचा एक केला तरी होऊन जातो। म्हणून तुमचा हा पेपर झाला मॅथ्सचा
की लगेच आपल्याला सीईटीची तयारी करायला सुरुवात करायची आहे. आपले हे आता दिवाळी नंतरचे दिवस इतके जास्त महत्वाचे आहेत. आता त्याच्या आधी बघा, जेईच्या आधी तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणजे जेई आणि प्रॅक्टिकल सोबत मग त्याचे जर्नल्स किंवा अजून काय गोष्टी कॉलेजमध्ये खूपदा तुम्हाला बोलवणार आहे. जरी तुमचं टायअप कॉलेज असेल तरी सुद्धा तुम्हाला बोलवल्या जातच. शेवटी थोडेसे प्रॅक्टिकल करावेच लागतात एक्झामसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला जर्नल्स हे लिहावेच लागणार आहेत. म्हणून दिवाळी नंतरचा जो पिरियड आहे तो आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. व्यवस्थित आपल्याला स्ट्रॅटेजीज बनवायच्या आहे की अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला आता नंतर पुढे सांगणारच आहे. व्हिडिओ बघत राहा. तर बघा, आता हे झालं तर टाइम टेबलचं. ठीक आहे. याच्यानंतर म्हणजे हे 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकणार आहे. टाइम टेबल हे मी तुम्हाला टेंटेटिव्ह सांगते. दरवर्षीप्रमाणे जे आपलं चालू आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते आहे. तर आता स्ट्रॅटेजी काय बनवायची बघा. मी आपल्या चॅनलवर ना एक सर्व 12वीचं जे फर्स्ट चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्हचं ऑलरेडी टाकलेलं आहे. आता हळूहळू सगळ्याचे थेअरीचे लेक्चर्स मी चॅनलवर टाकत जाणार आहे. ठीक आहे. आज तुम्हाला हा व्हिडिओ आल्यानंतर 2 दिवसांनी ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा पण येऊन जाईल. असं करून सगळी थेअरी आपण पूर्ण करणार आहोत. आणि दिवाळी नंतर आपण लाईव्ह लेक्चर मध्ये काय घेणार आहोत बघा. अगदी फर्स्ट चॅप्टर पासून म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या चॅप्टर पासून, डेरिव्हेटिव्ह पासून सुरू करूया आपण. त्या डेरिव्हेटिव्ह पासून सुरू केल्यानंतर त्याचे बोर्डाला आलेले 2 मार्क्सचे क्वेश्चन म्हणजे सेक्शन बी चे क्वेश्चन, मग सेक्शन सी चे क्वेश्चन, मग सेक्शन डी चे क्वेश्चन, असं चॅप्टरचे सगळे म्हणजे 10 वर्षापर्यंतचे सगळे एक्झाम्पल्स आपण लाईव्ह लेक्चर मध्ये पूर्ण करणार आहोत. तर लाईव्ह लेक्चर करायला बिलकुल विसरू नका. आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितला ना तर तुम्हाला खूपशा गोष्टी क्लिअर होणार आहे. बघा, ह्या ज्या 2 महिन्यामध्ये आपला जास्तीत जास्त अभ्यास कव्हर होईल लाईव्ह लेक्चर मध्ये. तर रोज तुम्ही लाईव्ह लेक्चर जॉईन करायचं आणि आपण जसे जसे एक्झाम्पल घेऊ तसं सोडवत जा. आपण ऑलरेडी आपलं याचं चॅनल केलेलं आहे टेलिग्रामचं, त्याच्यावर बऱ्याचशा नोट्स मी टाकते आहे. तिथून जायचं, बघून यायचं आणि आपलं सुरुवात करायचं. तर लाईव्ह लेक्चरला जे सेक्शन बी चे सम, सेक्शन सी चे सम्स मी ते तिथे टाकून देणार आहे. मग सोबत आपण ते सॉल्व्ह करायचं. कुठलंही बघा, तुम्ही आता जर दिवाळी नंतर प्रॉपर व्यवस्थित मॅनेज केलं ना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही. अगदी सीईटी पर्यंत कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही. बोर्डाचा पेपर पण खूप छान जाईल. आणि आपला विषय तर असा आहे ना की आपण त्याच्यात आरामशीर 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेऊ शकतो. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ जे येतील ते रोज बघा, व्यवस्थित बघा. तुम्हाला खूप काही त्याच्यामध्ये मिळून जाणार आहे. तर समजलं. हे तर झालं आपलं टाइम टेबलचा पार्ट. स्ट्रॅटेजीज पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. काही डाऊट असतील तर मला नक्की मेसेज करा, फोन करा. नंबर सुद्धा मी तुम्हाला देतेच आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.